श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सब संतन की जय. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. नेले रात्री नेते अर्ध बाळपण जरा व्याध, तुका मने पुढा आता जुंती जशी मुळा. बोला याचा त्याशी नको संबंध मानसी. सॉरी रेशम सज्जनो, आज गाठ्यावरती निरूपण करायसाठी माऊली म्हणले घोंगडे महाराज तुम्ही निरूपण करा, कारण गाथा त्यांच्यामुळे मला आज गाथा उघडायला मिळाला महाराज. आता पण कधी मी गाथा बघडला देखील नव्हता, पण माऊलीच्या कृपेनं फक्त आज गाथ्याचं दर्शन झालं, मी धन्य झालो. असो, कसं आपलं सद्गुरूच्या कृपेनं पांडुरंगाच्या कृपेनं कसं बोलण्याचा प्रयत्न करायचा येईल तसं आपण करू. आपण काय करायचं, शेवटी त्याला विलाज नाही. त्या ठिकाणी सांगतात तुकाराम महाराज, सार्थ गाथा 63वा अभंग आहे. सुख पाता जवा एवढे दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. नेले रात्रीने ते अर्ध बाळपण जरा व्याध, तुका म्हणे पुढा गाणा जंतू जशी मुळा. आता ह्या ठिकाणी तुकोबाराया अभंगाच्या माध्यमातून सांगतात, माणसाच्या जन्मामध्ये सुख किती आहे. सुख पाता जवा एवढे दुःख पर्वता एवढे. आता जवस किती असतं महाराज, जवस तेवढ्या जवसा एवढं फक्त सुख आहे, आणि दुःख पाहायला गेलं मोठ्या पर्वता एवढं माणसाच्या वाटेला दुःख आहे. तरी देखील माणूस त्या सुखासाठी ती रात्रंदिवस तळमळ करतो, पण ते सुख तर नक्की आपलं आहे का. पण ते सुख जर कशात असेल तर संतांच्या वाङ्मयात, संतांच्या विचारामध्ये, जे जे संत वाङ्मय आहे त्या वाङ्मयामध्ये काय आहे, सुख आहे. आता आपण म्हणतो सुख पाता जवा एवढे दुःख पर्वता एवढे, तर बघायला गेलं तर माणसाला सुखाची अपेक्षा जास्त आहे. एक जर उदाहरण द्यायचं झालं, पाठीमागच्या वेळेला बोलून गेलो, एक माणूस आपला जात होता, रानात जात असताना त्याला काय झालं, एक वाघ दिसला तसा तो काय केला, वाघाला बघून पळत धावत आला. धावत आल्यानंतर तो वाघ पाठीमागा लागला आणि हा पुढे पळायला लागला. तोपर्यंत काय पळता पळता त्याला एक विहीर दिसली, आणि त्या पडक्या विहिरीत पडणार तोपर्यंत झाडाची पारंबी त्यानं धरली, आणि तो पारंब्या धरून त्यात लोंबकळाला. वर बघतोय तर पाठीमाग वाघ आहे, खाली बघतोय विहीर आहे, विहिरीमध्ये बघतोय तर खाली नाग बसलाय, आणि वर झाडावरती एक मोहोळ होता, आग्या मोहोळ, ते मोहोळ झाडावर बसलंय. म्हणजे अशी अवस्था चारी बाजूने झाली माणसाची. पण त्या टायमाला तिने पारंबी धरली. पारंबी धरल्यानंतर काय झालं, ते बसल्याला जे मोहोळ होतं त्यातले मोहोळ काय माश्या उठल्या, आणि त्यातले मधाचे थेंब त्याच्या तोंडात पडू लागले. तोंडात पडायला लागल्यावर त्याला आनंद वाटायला लागला, किती सुख आहे. पण त्याला हे कळलं नाही, ते मधाचा थेंब आपल्या तोंडात पडल्यानं फक्त तेवढ्यापुरतं सुख आहे, पण पाठीमाग बघतोय तर संपूर्ण दुःख आहे. म्हणजे माणसाच्या जीवाला थोडं जर सुख झालं तर तो माणसाला आनंद वाटतो. तसं माणसाच्या जीवनामध्ये सुख थोडं आहे, पण रात्रंदिवस काय आहे, दुःखाचं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, ते चांगे झाले हरिरूप. किंवा सुख सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, का माझ्या पांडुरंगाशिवाय. म्हणजे त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, संसारामध्ये सुख
जवाप्रमाणे किंचित आहे, पण दुःख मात्र पर्वत एवढं मोठं आहे. तरी देखील माणूस काय करतो की संसार हा दुःखरूप आहे, तरी देखील माणूस त्या संसारामध्ये रात्रदिवस होरपळतोय, तरी देखील तो त्याला आनंद मानतोय आपल्या संसाराला. म्हणून या ठिकाणी तुकोबार सांगतात आपणाला, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन, एवढ्या करता काय कर, जर तुला सुख पाहिजे असेल तर संतांच्या संगतीत, जर सुख पाहिजे असेल की आमच्या माऊलीने जो आपला कार्यक्रम चालू केलेला आहे आपला हा वशिष्ठ गुरुकुलामध्ये, तर सुख पाहिजे असेल 9 ते 10 कमीत कमी 1 तास ह्या गुगल मीटला जॉईन होऊन आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या. हे संतांची वाक्य आहेत. म्हणून तुकोबाराय सांगतात, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन, एवढ्या करता संतांचे वचन मान की नेहमी काय होईल, तुझी आठवण होईल. 9 वाजता जर आठवण झाली, ताईने आपल्या जर गुगल मीट वरती लगे लिंक टाकली की 9 वाजता आपण जॉईन केली पाहिजे. 9 ते 10 हेच आपलं फक्त संतांचे वचन जर तुम्ही ऐकलं तर त्यात तुमचं आमचं सुख आणि समाधान आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन, नेले रात्रीने ते अर्धे बाळपण जरा व्याध, एवढ्या करता संतांचे वचन तो मान त्यांनी नेहमी आठवण ठेव, असे धुरीण सांगतात. मृत्यू लोकात मनुष्याच्या आयुष्याच्या त्या ठिकाणी पुढे सांगतात तुकोबाराया, बाळपण जरा व्याध तुका म्हणे पुढा घाल जंतू देशी मुळा. कारण माणसाचं आयुष्य फक्त 100 वर्षाचं आहे. माणसं लक्षात घ्या. पण या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये मर्यादा घालून दिलेली आहे. 50 वर्ष आयुष्य आपल्या झोपीत जातं, राहिले आपले फक्त 50 वर्ष. 50 वर्षामध्ये आपलं बालपण आहे, त्यामध्ये आपलं तरुणपण आहे, त्यामध्ये आपलं म्हातारपण आहे. म्हणजे एवढ्यामध्ये आपणाला 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपलं 25 झोपी जातात. आपल्या 100 वर्ष राहिली 50 वर्ष, आणि त्या 50 वर्षामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे, भगवंताचं नामचिंतन करायचं आहे आणि त्यातच आपला उद्धार करून द्यायचा आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, रात्रीचे 12 तास निद्रे जातात, 100 50 गेली, बाकी राहिली 50. त्याला 12 वर्षे बाळणपणात गेली, राहिलेली तारुण्याच्या मस्तीत गेली, आणि काही रोग व बाकी राहिलेली शेवटची म्हातारपणात गेली. तुकाराम म्हणता, अरे मूर्खा, अशा रीतीने हा ध्येय व्यर्थ जाऊ नकोस. आणि जन्ममूर्ती घाण्याला तो झोपला. ज्या टायमाला घाणीचा बैल कसा असतो बघा, ज्या टायमाला घाणं आपण झोपतो आणि घाण्याला झोपल्यानंतर बैल त्याला डोक्याला बाजूला असते, काही कळत नाही, तो फक्त घाणीत फिरत असतो. तसं तुम्ही आम्ही सुखासाठी रात्रंदिवस या बायकाच्या मुलाच्या संसाराच्या गाड्यामध्ये आपण काय करतोय, फिरतोय महाराज. म्हणून तसं न करता या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन चाललंय, रात्रंदिवस काय कर, त्या भगवंताचा विचार कर. म्हणून तुकोबाराय 63 अभंग सांगतात. ऐकायला येते का माऊली? आवाज पोचतो का माझा? रामकृष्ण हरी. हो येतोय आवाज. नाही, आवाज येतो का म्हणलं? सगळे शांत आहे म्हणताना म्हणलं मी आपला एकटाच बडबड राहणार म्हणजे आवाज तर पोचतोय का म्हणलं? ठीक आहे, रामकृष्ण हरी. येतो का? पुढे सांगतात तुकोबाराय 64 बोला याचा त्याशी नको संबंध मानसी, जरी घडली संत निंदा तुझ विसरून गोविंदा, जळो त्यांचे तोंड नको दृष्टी पुढे भांडण, तुका म्हणे देवा. तुम्हाला सांगतात, सज्जनाची संगत करायची, बाकीची संगत केली तर व्यर्थ आहे. दुर्धनेच्या संगतीत गेल्यानंतर तर आपणाला काय होईल, त्याची संगत अशी लागेल, तसं म्हणतात ना आपलं वाण नाही पण गुण तर लागतो, तसं चांगल्याच्या संगतीत गेलं, सज्जनाच्या संगतीत सज्जनाचाच आपल्याला फक्त गुण लागते चांगले, नाहीतर दुर्जनाच्या संगतीत गेले तर आपलं काय होईल, दुर्गुण त्याचे गुण आपल्या बरोबर येतात आणि त्यांच्या संग आपण तसं होऊन जातो. म्हणून आपण परमार्थिक माणसाने विचार करताना काटेकोरपणे विचार केला पाहिजे. खरंच जर संग जर संतांची मिळाली तर आपणाला काय होईल, आपलं जीवन एकदम आपले जीवन सार्थकी लागेल भगवंताच्या. म्हणून तुकोबाराय सांगतात, जी दुर्जन माणसे आहेत त्यांच्याशी बोलण्याच्या मनात देखील संकल्प येऊ नये. पुढे सांगतात, जया घडती संत निंदा तुझं विसरून गोविंदा. म्हणजे संतांची जर निंदा केली, संतांची निंदा केली, निंदा नाही बरी म्हणतात, कारण संतांची निंदा कधी करू नये. सद्गुरूची म्हणा, संतांची म्हणा, कारण संत निंदा ज्याचे घरी ती घर नव्हे ती यमपुरी म्हणून सांगितले.
म्हणून त्यांच्या घरचं माणसानं पाणी देखील प्राशन करू नये असं त्या ठिकाणी सांगतात. अहो गोविंदा, तुम्हाला विसरून ज्याच्याकडे संतांची निंदा झाली आहे त्याचं तोंड देखील पाहू नका. म्हणजे ज्याच्या ज्याच्या संगतीमध्ये ते संतांची निंदा होत असेल तर त्यांच्या सावलीला देखील उभा राहू नका म्हणून तुकोबाराय सांगतात या ठिकाणी. आणि पुढे म्हणतात, तुका म्हणे देवा दया दुरी मध ठेवा. आणि अशी जी माणसं आहेत त्याच्यापासून मला काय कर. तुकोबाराय भगवंताला म्हणतात, बाबा जी अशी माणसं समाजात आहेत, ते संतांची निंदा करणारी आहेत, जे दुर्जन आपल्याला संगत घडवणारे आहेत, त्यांच्यापासून काय करा, तुम्ही आम्हाला दूर ठेवा. पुढचा अभंग आहे, तीळ जाळीले तांदूळ काम क्रोधी जैसे खळ. तारे शिनलाशी वावुगा न भजता पांडुरंगा. मान दंभासाठी केली अक्षराची आटी. तप करुणी तीर्थाटन वाढविला अभिमान. वाटिले ते धन केली अंता जतन. तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म. या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, ज्या वेळेला जे नको ते आपण अग्नीत टाकतो, म्हणजे होम हवन वगैरे करतो, त्या होम हवनामध्ये आपण काय टाकतो, तीळ टाकतो, जवस टाकतो. तसं अग्नी तिळा तांदळाने हवन करण्यासारखं सांगतात. अरे मुख्य पिढे जे काम क्रोधाधिक विकार या खळाना तसे ठेवून बाहेरचे गरीब. म्हणजे सांगताना काय सांगितले, जे खळ आहेत, जे या समाजामध्ये जे काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यापासून आपण काय केलं पाहिजे, दूर राहिलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी ज्याप्रमाणे त्या तिळाचं तांदळाचं आपण होम हवन करतो त्याप्रमाणे हे काम क्रोधादी हे दांभिक जे लोक आहेत त्यांच्या नष्ट करून, म्हणजे त्यांच्या सावलीला देखील आपण उभा राहणं पाहिजे. कारण काय, जर आपण दुष्टाच्या संगतीत गेल्यानंतर वाण नाही तर गुंडाला गमगा बोलून गेलो, तसं त्यांचे विचार आपल्याला लागू नयेत म्हणून त्या विचारापासून दूर राहा म्हणून तुकोबाराय सांगतात. पुढे सांगतात, मान दंभासाठी केली अक्षराची अटी. आता काही काही लोकांना काय वाटतंय, लोकांनी मला चांगलं म्हणावं, मला मान मिळावा, सन्मान मिळावा म्हणून लोक आटापिटा करतात. म्हणजे थोडक्यात म्हणा, आपण प्रवचन करत असेल तर लोकांनी मी काय प्रवचन करतोय महाराज, हे लोकांनी आपली वाहवा करावी म्हणून समाजात असे लोक आहेत, ते वाहवा करून लोकांनी मला चांगलं म्हणावं, लोकांनी मला मान द्यायला पाहिजे, मला मर्यादा केली पाहिजे, लोकांनी माझा मान सन्मान केला पाहिजे, अशी लोकांची वृत्ती असते. तशा लोकांपासून काय सांगतात तुकाराम महाराज, दूर राहावा म्हणून सांगतात. पांडुरंगाला न स्मरता या खेदाचा खटाटोपणा काश. म्हणजे जी लोक भगवंताचं नामचिंतन करत नाहीत, पंढरपूरची वारी करत नाहीत, अभंग वाचत नाहीत, हरिपाठ करत नाहीत, अशाची काय करू नको, संगत करू नको म्हणून तुकोबाराय तुम्हाला आम्हाला या ठिकाणी सांगतात. पुढे सांगतात, वाटिले ते धन केली अहंता जतन. तुका म्हणे चुकले वर्म केला अवघडचे अधर्म. म्हणजे आताच बोलून गेलो आपण, ज्ञानेश्वरी माझी पाठ आहे, परत तुकाराम गाथा पाठ आहे, अभंग पाठ आहे, हे जे सगळं पाठ आहे, पाठ करून काय फायदा नाही. कारण पाठ केल्यामुळे परमार्थामध्ये काय झालेलं आहे, लोकांनी फक्त मला चांगलं म्हणावं त्यासाठी लोक परमार्थ करत राहतात. लोकांनी चांगलं न म्हणता आपण आपला उद्धार कसा करून घेतला पाहिजे, आपण करा सोडवणं, आपली सोडवण आपणच केली पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगताना एकच वर्म सांगतात, जे दंभिक लोक आहेत, जे दुर्जन लोक आहेत, त्याची संगत न करता संतांच्या संगतीत राहून फक्त काय करा, आपला उद्धार करून घ्या. एवढ्या करतात तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात. परत म्हणतात, तप करून तीर्थाटन वाढीवला अभिमान. दाटिले ते धन केली अहंता जतन. म्हणजे अनेक प्रकारचे तीर्थाटन करायचं, पंढरपूरला जायचं, आळंदीला जायचं. लोक सांगतात मी पंढरपूरची वारी केली, आळंदी केली, काशी केली, सर्व केलं, पण सर्व करून व्यर्थ आहे महाराज. का व्यर्थ आहे, कारण हा अभिमान आहे. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. जोपर्यंत आपला अहंकार जात नाही तोपर्यंत आपल्याला देवत्व प्राप्त होत नाही. आणि भगवंताला देखील नेमकं तेच आवडत नाही महाराज. म्हणून आपण कुठल्याही गोष्टीचा परमार्थिकाने फक्त विचार करताना फक्त देव माझा, मी देवाचा फक्त एवढाच विचार करायचा. लोकांनी मला चांगलं म्हणावं, मला अभंग येतोय, गाता येतोय, हा जो अभिमान कधीही ठेवू नये. आणि भगवंताला अभिमानच आवडत नाही. कारण अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, याचा अहंकार जात नाही तोपर्यंत माणसाला माणूस म्हणता येत नाही, लक्षात घ्या. म्हणून अहंकार काही कामाचा नाही. कारण अहंकारामुळं रावणाची लंका बुडाली, श्रीकृष्णाची द्वारका बुडाली महाराज. म्हणून अहंकार कुठल्या गोष्टीचा माणसानं करू नये. मला हे येतंय ते येतंय कधी काय म्हणू घे, फक्त
जेवढं सांगितलं फक्त नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता. फक्त परमार्थी माणसाने आपण नम्र झालं पाहिजे. म्हणून तुकोबाराय या ठिकाणी आपल्याला सावध करतात या अभंगामध्ये. नाना प्रकारचे तीर्थाटन करून त्या विषयाचा अभिमान जो आपल्या ठिकाणी वाढता केला, त्याप्रमाणे दुसऱ्याला द्रव्य दान देऊन तो मोठा दाता आणि अहंतेचे मात्र रक्षण केले. तुकाराम मात्र अशा मार्गाने जाणारे साधक खरोखर आत्मप्राप्तीच्या मार्गात चुकले, म्हणून त्याने जे काही केले ते अधर्म होय. किती जर तुम्ही पुण्याचं काम केलं पण मनामध्ये मी करतोय हा जर विचार आला तर त्या मना आपली अधोगती आहे, मला लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराय तुम्हाला मला सांगतात हे जे सगळं करतात सगळं भगवंत करतोय, म्हणून भगवंताचं नाव चिंतन करा. जर तुम्ही करत असेल तर हे सगळं व्यर्थ केल्यासारखा, हा परमार्थ मातीमोल झाल्यासारखा म्हणून ठिकाणी अभंग सांगतात. पुढचा अभंग आहे, संसार तापी तापल मी देवा तरी ते सेवा कुटुंबाची म्हणून तुझे आठवले पाय येवो माझे माये पांडुरंगे बहुत जन्माचा झालो भारवाई सुटीजी जे नाही वर्मटावी वेळी येले चारी अंतर्भायतकारी कणवण करी कोणी माझी बहु पांगी विले बहु नागी विले बहु दिवस झालो का साविस तुका म्हणे आता घाव घाली वेगी विद्र तुझे जेगी जिन दिननाथा. बघा या ठिकाणी तुकोबारे सांगतात, अहो देवा संसाराच्या त्रिविध तापाने मी अतिशय तापलो आणि कुटुंबाची सेवा करण्यामध्ये तापलो. रात्रंदिवस आपण काय करतो, माणूस म्हणतो प्रपंच करत जातो आणि लोक म्हणतात परमार्थाला वेळ, पंढरपूरला आळंदीला चला म्हणलं तर आता ताईचा आग्रह आहे आपणाला, म्हणतात तुकोबारायच्या वारीला चला, तर आपण नाना प्रकारची कारण सांगतो महाराज. कारण भगवंताला ते आवडत नाही, कारण मागे पुढे उभा राही सांभाळी आली आघात निवार आहे. ताईचा एवढा अट्टहास आहे, ताई सांगते, ताईला काय पडले महाराज आळंदीची पंढरपूरची वारी करायची, कारण पुढतेही जण न देखावे डोळा येतो कळवळा हिताचा. हे संतांचं वचनाप्रमाणे ताईने आपल्या तुकोबारायची वारी चालू केलेली आहे. कमीत कमी काही का असेना पहिलं वर्ष तो आनंद जो आहे तो फन जो करतो त्यालाच आनंद आहे. याचं फक्त जे काही फळ असेल ते आपल्याला मिळणार आहे, पण सर्व श्रेय आपल्या ताईला जाणार आहे. लक्षात घ्या, ते पुण्य आपल्या ताईंचं आहे आणि त्यांच्यामुळं आपल्याला देखील लाभ मिळतो. कारण संगतीमध्ये पंक्तीमुळे संगतीमुळे पंक्तीचा लाभ घडतो. तसं ही तुकोबाची वारी आहे, त्या तुकोबाच्या वारीला ताईचा अट्टहास आहे. जेणे कारण काय, ऐसा लाभा चुकला तुका म्हणे वाया गेला. अशा लाभाला चुकला म्हणजे माणूस वाया जाणार आहे, किंवा ऐशा लाभा चुकला तुका म्हणे वाया गेला, किंवा नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकी याला. तसं तुकोबाराय सांगतात, रात्रंदिवस आपण काय करतोय, प्रपंच करतोय आणि प्रपंच करून करून एवढा तापतोय माणूस, तरी देखील माणूस प्रपंचापासून बाजूला व्हायला तयार होत नाही. बघा किती शोकांतिक आहे. कारण घरामध्ये बघा बायको आपल्याला रागावते, मुलं रागावतात, संपूर्ण संसारात सगळं दुःख आहे. या ठिकाणी संसार कुणाचा आतापर्यंत पूर्ण झालेत, गरीबाचा देखील संसार आहे, श्रीमंताचा देखील संसार आहे. मला लक्षात घ्या, संसार एकच आहे, गरीबालाही तोच आहे, श्रीमंतालाही तोच आहे. एवढा तापतो, एवढी घरात लोक बोलतात प्रपंचामध्ये, तरी देखील माणूस शेवटी काय होतंय, दिवसभर आपला कुठं तर बैल फिरला शेतात ना शेवटी दावणीला येतो. तसं एवढं तापून तापून देखील शेवटी माणूस आपल्या घरामध्ये येतो. पण ह्या परमार्थामध्ये जर आपण तापलं तर कधी आपल्याला ह्यातनं वाही नुकसान होणार नाही. कारण कीर्तन किती ऐकलं, प्रवचन किती ऐकलं, त्याचा आपला फायदाच होणार आहे महाराज. कारण प्रपंच जो आहे हा प्रारब्ध अधीन आहे आणि परमार्थ हा प्रयत्न अधीन आहे. म्हणून आपल्याला करायचं असेल तर परमार्थ करायला शिका. कारण प्रपंचामध्ये काही नाही महाराज, प्रपंच मला सांगू, सुख पाहता जावायला दुःख संपूर्ण दुःख भरलेलं आहे आणि आतापर्यंत प्रपंच कुणाचाही पूर्ण झालेला नाही. आजा मेला पंजा गेला बाप मसना गेला, देखत देखीत नातो पण तोही तैसा झाला. तसं आपलं देखील होणार आहे. म्हणून देखील कमीत कमी आज आपल्या पुढे गाथा आहे, कमीत कमी मला वाटलं श्वास गेला तर गाथा वाचता वाचता गेला तरी भगवंताची सार्थक लागला असं होईल महाराज. म्हणून आपलं जे मरण आहे ते आपण परमार्थ करता करता आलं पाहिजे, असा प्रत्येकानं आपला विचार करा. हे जे जाणार आहे पण जाताना देखील कसं गेलं पाहिजे, शेवटच्या वेळी भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये पाहिजे, तोच आपला देह सार्थक लागतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, संसाराच्या त्रिविध तापाने मी अतिशय तापलो, कुटुंबाची सेवा केली, तापलो ह्या करता मी तुझ्या पायाचा आठव केला, हे माझी आई पांडुरंगे तू लवकर ये. म्हणून शेवटी शेवटी माणूस म्हणतो बघा, कधी म्हणतो, तापल्यानंतर ज्या टायमाला माणसाला दुःख होतं, सगळा वैताग येतो, त्या टायमाला मग म्हणतो भगवंत आता काय करायचं, ह्यातनं वाचवणारा शेवटी तूच आहे. म्हणून त्या टायमाला तुकोबाराय सांगतात, रात्रंदिवस आपण प्रपंच केला, परमार्थ केला,
प्रपंच केला, संपूर्ण तापलो प्रपंचाने आणि शेवटी मग देवाला भगवंताला काय म्हणतात, भगवंता आता तरी तुझं नाव माझ्या मुखात येऊ दे म्हणतात. पांडुरंग म्हणतात लवकर ये. अनेक जन्मे संसाराचा भार वानाला हेलकरी झालो, त्यातून कसे सुटा हे वर मला समजत नाही. म्हणून जर या संसारातून तुम्हाला जर आपणाला भगवंताकडे जायचं असेल तर आपण काय संतांना शरण गेलं पाहिजे. आपण सर्वजण गुरुपुत्र आहोत, लक्षात घ्या. संतांनी तुम्हाला जागा दाखवून दिलेली आहे. तुझ आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. तुझं सुख कशामध्ये आहे, तुझं हित कशामध्ये आहे हे संतांनी तुम्हाला दाखवले महाराज. बाकी आपणाला तुमचं हित, तुमचं सुख, समाधान कोणी दाखवणार नाही. कशात आहे, फक्त एक आपले आई वडील आणि दुसरे हे संत आणि सद्गुरू, हेच तुम्हाला फक्त भगवंताचा मार्ग दाखवतील. आणि त्या मार्गावर गेलं तर आपणाला संपूर्ण संसार करा, संसार देखील आनंदाने करा. कारण संसार आणि परमार्थ या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, मला लक्षात घ्या. जर तुम्ही आनंदाने जर संसार केला तर तुमचा परमार्थ देखील आनंदाचा झाल्याशिवाय राहणार नाही. जाई न गे माये तया अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरणे तिने लोके. पण काही जाई न गे माये तया पंढरपुरा, भेटे न माहेरा आपुलिया. परमार्थाच्या वाटेवर आला तर तुमचं सुख समाधान सर्व काय तुम्ही विसरून जाल आणि भगवंताच्या नामचिंतन राहिल्यानंतर तुम्हाला हे संसारामध्ये तापायची गरज येणार नाही. म्हणून तुकोबराय पुढे सांगतात, जन्मा अनेक जन्मे संसाराचा भार वाहणारा हेलकरी झालो, त्यातून कसे सुटावे मला मर समजत नाही. आतून काम क्रोध आदी चोराने मी वेढलो गेलो आणि बाहेरून स्त्री पुत्र बंधू या चोराने वेढलो गेलो. कारण काय, रात्रंदिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग. कारण सकाळी आणि संध्याकाळ रात्रंदिवस बघा, आत जावं तर आज काम क्रोध आहे, बाहेर बघावं तर सगळं आपले मुलं लेकरं सगळे आहेत त्या ठिकाणी. काय करायचं, म्हणून हा रात्रंदिवस घोरपळतोय संसारामध्ये. मग ह्यातून जर बाहेर पडायचं असेल तुम्हाला फक्त काय आहे, भगवंताचं नामचिंतन आहे. बाकी ह्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कलियुगे उद्धार हरीच्या नामे, यारे यारे लहान तोर येते भलती नारी नर. न करावा विचार, कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही, फक्त विचार कशाचा करायचा आहे, आपल्या भगवंताच्या नामचिंतनाचा. म्हणून तुकोबराय म्हणतात, या तावडीतून सोडण्यासाठी मला काय कर, तुझ्या जवळ घे. त्याच्या योगाने मी फार अस्तव्यस्त होऊन सर्वस्वी नागावलो. याच्या योगाने मी बहुत दिवस तळमळ करीत राहिलो. तुकाराम म्हणून आता देवा तुम्ही मोठ्या त्वरेने धाव घ्या, कारण दिनाचा उद्धार करणार तुम्ही स्वामी आहात. कारण संत कसे असतात, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. ज्या ठिकाणी दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, त्या ठिकाणी भगवंताची वस्ती असतात. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, आतापर्यंत संपूर्ण संसारामध्ये संसाराच्या नावे घालून या शून्य वाढीचा हा पुण्य धर्म केला. कारण जाळूनी संसार बसवला अंगणी. तुकोबारायला संपूर्ण कळलं आयुष्यामध्ये सुख कशात आहे, समाधान कशात आहे. कारण जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, फक्त जगाचं कल्याण फक्त संत करतात, बाकी कोण करत नाही, मला लक्षात घ्या. आणि तुमची आमची काळजी फक्त संतांना असते. म्हणून संतांच्या सहवासात राहिलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात भगवंताला, तू लवकर काय कर, धाव घे आणि काय कर, त्या माझा तू उद्धार कर. म्हणून तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. पुढचा अभंग आहे, भक्त ऋणी देव बोलती पुराणी, निर्धार वचती साच खरी. मागे काय जाणे ऐकली वार्ता, कबीरासा ते जाता घडी वाटे. माघारिता धन आणले घराशी, न घे केला त्याशी त्याग तेने. नामदेवाच्या घराशी आणले, तेने लढविले दिवा माझे. प्रत्यक्षाशी काय द्यावे हे प्रमाण, एकोबाचे ऋण फेडिले. वीज दळून या कली आराधना, लागे नारायणा पेरण. तुका म्हणे ऐसा नाही जया निर्धार, नाडला साजार तोची एक. आता ह्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, भक्त ऋणी देव बोली ते पुराणे, निर्धार वचने साच सारी. मागे काही जाणी ऐकली वार्ता, कबीरा ते जाता घडी अशी वाटी. म्हणजे भक्तजनाकडून होणारे सेवेचे कर्ज देवाने घेतले म्हणून त्यांचा ऋणी आहे. कारण कसं असतंय, भगवंतावर आपलं कर्ज व्हावं लागतं. त्या कर्जातून मुक्त होण्याकरता भगवंताला देखील वाटतंय. कारण तुकोबाराया, कारण तुकोबाराची 8वी पिढी, विश्वंभर बाबापासून चालत आलेली तुकोबाची पिढी आहे महाराज. एवढं 8 पिढ्यांचं ऋण त्या पांडुरंगावरती तुकोबारायांचं होतं. म्हणून 8व्या पिढीमध्ये तुकोबाराय आल्यानंतर तुकोबारायांचा उद्धार 8व्या पिढीमध्ये झाला. आपण आता काल परवा माळ घालून जर आपण म्हणलो मला देव मला भेटला पाहिजे, कसा भेटला पाहिजे महाराज, कारण त्याला बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. म्हणून तुकोबाराय म्हणतात, भक्तजनाकडून होणारे सेवेचे कर्ज म्हणजे हा परमार्थ देखील आपणाला मिळायला, हा जो मार्ग मिळायला, तर आपली आई वडील भाऊ बंधू यांची
संस्कार आपल्यावर असायला पाहिजे, त्यांची पुण्यही असायला पाहिजे. सर्व सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. आपलं सुकृत चांगलं आहे म्हणून आपण या ठिकाणी भले किती आपण 10, 15, 20 लोक असे ना बाबा, तेवढं तर आपण या ठिकाणी बसतो, कारण आपलं सुकृत आहे. आपली आई वडिलांची पुण्याई आहे, आपली आईची पूज चांगली आहे म्हणून आपण या ठिकाणी बसतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, भक्त जनाकडून होणाऱ्या सेवेचे कर्ज देवाने घेतले म्हणून तो त्यांचा ऋणी आहे, असे पुराणे म्हणतात. हे पुराणाचे म्हणणे निश्चयाने खरे आहे की दुरुक्तीने सांगतात. पूर्वीचे काय कळते मला, पण तशी एक हकीकत ऐकण्यात आली होती. कबीर आपल्याजवळ विणलेले सण घेऊन बाजारात जात असताना कोणी एक वस्त्री दरिद्री वस्त्र करता दुसऱ्याजवळ काकुळीस आलेला पाहिला. कारण संत कसे असतात बघा, काय काय वेळेला गरज असली. आता कबीराच्या या ठिकाणी उदाहरण सांगितले. कबीर काय करायचे, शेले विणायचे. पण शेले विणता विणता एखादा गरीब आला, कोणतरी बाबा मला शेला पाहिजे, काय पाहिजे, तर ते विणून देत असायचे. ते कोण गरीब आहे काय श्रीमंत आहे कोण, कारण संत कसे, संत उदार उदार. संत ते कसे असतात, आपल्या मनाने उदार असतात. कारण त्याला काही नसते. संतांची दृष्टी, त्यांची कृपा दृष्टी एकदा जर आपल्यावरती झाली ना महाराज, कारण संतांच्या दृष्टीत आणि आपल्या दृष्टीत जमीन आसमानचा फरक आहे. कारण संतांनी आपण दिसताना सारखे दिसतो, पण ते सारखं आपल्या नजरेत आहे, पण ते तसं आपण मानता नाही पाहिजे. कारण त्याची दृष्टी जशी कासवासारखी असते. कासव कसं करतं, ज्या टायमाला पिल्लाला आपल्या पुढे ठेवतं आणि कासव इकडं बघतं, त्याचं स्तन पेत नाही कासव कधी. कासवाची पिल्लं फक्त नजरेनं वाढतात. तसं संतांनी जर तुमच्याकडे एकदा बघितलं, आपली नजर न झाली तरी देखील आपला उद्धार झाल्यासारखं लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी सांगतात, कबीराचं उदाहरण देऊन दुसऱ्याच्या काकुळकीत झालेला पाहिला तेव्हा कबीराने आपल्याजवळ अर्धे सनग फाडून त्यास दिले आणि राहिलेले अर्धे सनग देवाने ब्राह्मणाचा वेश धारून कबीर मला वस्त्राची गरज आहे अशी सबब सांगून त्यांच्याकडे बघा. कबीराने या ठिकाणी काय सांगताना सांगितलं, ते सनग म्हणजे काय कपडे असतील त्यातली. एक भक्त आला, त्या भक्ताला अर्ध दिलं आणि राहिलेला अर्ध देव घेऊन गेला. म्हणजे संतांची वृत्ती फार विचित्र आहे. तुकोबारायांनी काय केलं, ज्या टायमाला तुकोबारायांची पत्नी आंघोळीला बसली त्या ठिकाणी देव रोप घेऊन आला. आवाज येतोय का, येतोय का? कारण तुकोबारायाची पत्नी आंघोळीला बसल्यानंतर त्या ठिकाणी तुकोबारायाची फक्त एकच साडी होती तुकोबारायाच्या पत्नीची, तीच आंघोळ करायची, तीच वळवायची आणि तीच नेसायची. पण ज्या ठिकाणी भगवंतानं रूप घेतलं, रुक्मिणी माती त्या ठिकाणी रूप घेऊन त्या देखील काय केले संतांनी, आपल्या बायकोची ती साडी देखील देऊन टाकली. लक्षात घ्या. मग शेवटी काळजी भगवंताला आहे महाराज. म्हणून भगवंत फक्त आपली परीक्षा घेत असतो. तसे देखील तुमच्या माझ्या जीवनात अनेक लोक येत असतात, पण आपल्याला कळत नाही कुठल्या रूपाने भगवंत आपल्याकडे येतो. पण त्यावेळेला जशी आपली बुद्धी असेल त्याप्रमाणे आपण करत जा. बाकी काय, तहानलेल्या पाणी द्या, भुकेलेल्या अन्न द्या, जो एखादा नडलाय त्याला पैसे द्या. तनानं धनानं मनानं कसं होईल तशी तुम्ही सेवा करत जा, ते भगवंतापर्यंत पोहोचते. म्हणून त्या ठिकाणी कबीराचं उदाहरण सांगितलेलं आहे. कबीरानं देखील काय केलेलं आहे, आपली कपडे जे सनग आहे अर्ध भक्ताला दिलं, अर्ध देवाला दिलं आणि शेवटी तो तसाच राहिला. पुढे सर्व सनगाची किंमत परत देवाने कबीराच्या घरी पोहोचवली, परंतु ते कबीर न घेता तिचा त्याग केला. लक्षात घ्या. आता ह्या ठिकाणी सांगायला गेलं तर नामदेव महाराज, कारण नामदेवाचे वडील ते काय करायचे, शिंप्याचा व्यापार करायचे. शिंप्याचा व्यापार करत असताना एक दिवशी काय झालं, नामदेवाला सांगितलं, नामदेवच्या वडिलांनी काय कर नामदेवा, आज बाजारला तू जाऊन ये. म्हणून काय केलं, नामदेवाला सगळे कपडे वगैरे बांधून दिली नामदेवाच्या वडिलांनी आणि नामदेव काय गेले, बाजारला गेले. पण जाताना काय झालं, वाटेमध्ये त्याला दगड दिसली, दगड, आणि त्या दगडाला त्याने काय केलं, दिलेली कपडे सगळे दगडाला घातले महाराज. कारण संत आहे त्याला काय माहित, आपला रोज कपडे विकतोय म्हणून दगडाला घातले आणि संध्याकाळी माघारी आला. वडील म्हणला, वा रे वा, म्हणा चांगलाच धंदा करून आला, म्हणा सगळं मोकळा आला. कपडे विकले म्हणलं, कुठे कपडे, तर दगडाला घातले सगळे कपडे त्याने. आणि पैसे वगैरे काय पडत, काळजी भगवंताची देवाला आहे महाराज. लक्षात घ्या. म्हणून संध्याकाळी वडिलांनी विचारलं काय, तर पांडुरंग येऊन त्या कपड्याचे पैसे पांडुरंगाने येऊन नामदेव महाराज घरी चुकते केले. तसं भगवंत आपले उपकार कोणावरही ठेवत नाही. लक्षात घ्या. पण त्या उपकारातनं उतराई व्हावं लागतं. तसं तुम्ही देखील, आपण देखील भगवंताने ज्याने ज्याने आपल्यावर उपकार केले त्यातनं आपण देखील उतराई झालं पाहिजे महाराज. लक्षात घ्या. कारण कोणाचा उपकार ठेवून घ्यायचं नाही कुठल्याही गोष्टीचा. म्हणून आपण त्यातनं उतराई व्हायचंय. त्यासाठी जे संतांचा अट्टास आहे, त्यासाठीच आपल्याला सर्व काही शिकायचं आहे महाराज. बाकी काही नाही. त्या संतांच्या अभंगातून माणसानं जीवनामध्ये आपण कसं शिकलं पाहिजे,
माणसाला बुद्धी दिले, पण त्या बुद्धीचा वापर आपण योग्य प्रकारे करत नाही. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये संत आले आणि संतांच्या माध्यमातून संतांचं जे वाङ्मय आहे ते प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये त्याचा आपल्या जीवनाशी उपयोग करून आपलं जीवन सार्थकी करून घेतलं पाहिजे. म्हणून पुढे सांगतात तुकोबाराया, पुढे त्या सनगाची किंमत करून देवाने कबीराच्या घरी पोहोचवली. कबीराने पैसे घेतले. त्याच नामदेव ही एक वेळ आपल्या जवळ कपडे वस्त्रे घेऊन बाहेरगावी विक्रीस गेली. त्या मार्गाने जाताना ठिकाणी पुष्कळचे धोंडे पाहिले. ते काय पुढे आला बघा तो, आणि धोंड्यानं आपल्याला वस्त्रातले कापड वाटून दिले आणि सर्व किंमत देवाने नामदेवाच्या घरी आणून दिली. परंतु त्यांनी न घेता ब्राह्मणाच्या हातून लुटवली. तसंच एकनाथ महाराजांचं देखील आहे. कर्ज भगवंताने फेडलं एकोबाच्या रूपाने. यापुढे दुसरे प्रमाण काय द्यावे, म्हणजे आपल्या हातून जे चांगली कर्म घडतात त्यातून भगवंताला उतराई व्हावं लागतं. कुठल्या ना कुठल्या रूपानं भगवंत आपल्याला मदत करतो, पण आपल्या लक्षात येत नाहीये. आपण काय म्हणतो, मी त्याला हे केलं, आपण त्याला केलं. हे मदत करणं आपलं धर्म आहे महाराज, लक्षात घ्या. तुमच्याकडे पैसा नसेल तरी देखील त्याला कमीत कमी आधार तर द्या. दुसऱ्याचं एखादं चांगलं होत असेल त्याला तुम्ही आधार द्या, आणि दुसऱ्याचं एखादं वाईट होत असेल तर आपलं आनंद वाटतो माणसाला दुसऱ्याच वाईट होताना, पण ती भावना संतांच्या जवळ नाही. म्हणून ती भावना संतांची जशी भावना आहे तशी भावना तुमची आमची असली पाहिजे जीवनामध्ये. म्हणून संपूर्ण वाङ्मय संतांचा आपल्या जीवाला लावून घ्या. आपला देखील उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त कसं, ज्याप्रमाणे संत राहिले त्यातलं कमीत कमी आपल्या गळ्यामध्ये 108 मण्याची माळ आहे, त्यातल्या एका जर माळेचा मणे जर आपण उपयोग केला तर आपलं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही, मला लक्षात घ्या. म्हणून आपण वारकरी बनतो, पण कशासाठी बनतो, आपला उद्धार व्हावा, आपल्या मुखामध्ये चांगलं भगवंताचं नाव यावं, आपण लोकांशी चांगलं बोलावं, आपल्यामध्ये काम क्रोध हे आहेत ते संपूर्ण निघून जावं, त्यासाठी आपण चांगल्या रस्त्यावरती येतो महाराज. मग एवढं करत असताना, त्या रस्त्यावरती असताना मग आपण चांगलं वागायला नको का महाराज, लक्षात घ्या. आजकाल काय काय परिस्थिती आहे आज परमार्थ क्षेत्रामध्ये. आता कालचं उदाहरण गेलं तर आता मोठे मोठे जे काय कीर्तनकार आहेत महाराज, आता ते म्हणतात आई माझे मायेचा सागर. हे लोकांनी काय केलेलं आहे, संतांचं वाङ्मय बाजूला ठेवले महाराज, संपूर्ण प्रपंच मांडायला चालू केलंय. मग लोक कशी सुधारतील मला सांगा ना. आता ताईने आपल्यावरती कालचे सण महाराज होते दत्ताचं बघा, आपणाला जी माहिती मिळत नाही ती ह्यात आपल्या वशिष्ठ गुरुकुलच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला माहिती मिळते. जेवढं ताईला धन्यवाद देईल तितके थोडे मला लक्षात घ्या. कारण आपल्याला माहित पडत नाही. आता आम्हाला देखील माहित नव्हतं, पण कोणामुळे आम्ही लिंक मिळाली, जॉईन झालो, आणि आम्हाला हा जो भगवंताचा जो ठेवा आहे तो आम्हाला मिळतो, त्यातून आपला उद्धार आहे. म्हणून जेवढं संतांचं वाङ्मय, जेवढं संतांनी सांगितलं ते करा. पण आजकाल लोकांच्या परिस्थितीला सांगायला गेले, लोकांनी त्या परमार्थाचा अभंग बाजूला ठेवले, गाथा बाजूला ठेवले, नाथ महाराज बाजूला ठेवलं. पण हे आपण नाथ गाथा आपण प्रत्येक शनिवारी 8 दिवस आपल्या कार्यक्रम आपले चालू आहेत, इतरांनी बाजूला ठेवून नको ते तिच्यावर चालू म्हणून लोकांचा उद्धार होत नाही. मला काय करायचं त्या गोष्टीला, तो विषय त्यांचा आहे. कारण आपल्याला बोलायचा अधिकार आहे. ते फार मोठे सत्पुरुष आहेत. आपण काय मज पामार आहे, काय थोरपण पाहिजे वाहन पायी बरी, आपणाला वाढणं देखील ते आलं नाही पाहिजे. पण कसं आहे, काय काय वेळेला विषय आला तर बोलावं लागतं. असो. तसेच दुसरे भानुदास महाराज यांनी आपल्या जवळचे पेरण्याचे बी दळून संतांच भोजन घातले. ह्या करता त्यांच्या शेतीची पेरणी भगवंताने आपण स्वतः केली. तुकाराम महाराज म्हणतात, भक्ताविषयी देव कनवळा आहे, भगवंताविषयी ज्याच्यामध्ये श्रद्धा नाही तोच काय पण खरोखर मनुष्यात येऊन बसला. दुसरं तुम्हाला ह्या बाबतीत सांगायचे उदाहरण, पंढरपूर जवळ मंगळवेढा महाराज, त्या मंगळवेढामध्ये संत दामाजी महाराज राहत होते. दामाजी पंत, दामाजी पंताचा इतिहास पाहिले तर त्या टायमाला बिदर शेर बिदरचं बादशाह होता, आणि त्या टायमाला मंगळवेढ्याची जी जहागिरी होती ती बिदरच्या बादशाहाकडे होती, आणि त्या ठिकाणी तिची नेमणूक म्हणून संत दामाजी पंताचे मामलेदार म्हणा किंवा तहसीलदार म्हणा त्या काळातला, ती संपूर्ण तिथली पाहायची काय बघण्याची जबाबदारी दामाजी पंताला दिली होती. मग त्याच वेळेला काय झालं, दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर लोक आपली अण्णांना करून लागली तडफडायला, लोकांना अन्न काही मिळेना, संपूर्ण दुष्काळ हाहाकार माजला गेला त्यावेळेला. म्हणजे मंगळवेढ्यामध्ये गंगा आणि जमुना नावाचे 2 पेव होते. कारण धान्य साठवून ठेवायला पहिले पेवा असायची जमिनीमध्ये, त्या पेवामध्ये धान्य साठवून ठेवलं होतं, आणि संपूर्ण त्या कोठाराचा मालक संत दामाजी पंत होता. मग त्या टायमाला आता काय केलं, संपूर्ण लोक आली त्या ठिकाणी, म्हणून दामाजीने काय केली, संपूर्ण ती कोठार मोकळी केली महाराज, आणि लोक येऊन आपलं धान्य खाऊन घेऊन गेले. शेवटी संत ते संत असतात, त्यांना काय 10 लोक गेले हरकत नाही, 10 साठी एकला गेला तर आपला हरकत नाही. म्हणून संपूर्ण
ती कोठार लुटली गेली आणि ही बातमी बिदरच्या बादशाला कळल्यानंतर बिदरच्या बादशाने दामाजी पंताला हाताला बेड्या घालून शेवटी सोळावर द्यायसाठी म्हणून तिकडे सांगटलं पाठवून दिलं कुणाला, पोलिसांना. आणि ज्या टायमाला दामाजी पंत घरी आपली जेवण करत बसले होते आपल्या पत्नी समेत, त्या टायमाला पोलीस त्या ठिकाणी आले आणि त्याला दंडाला बांधून घेऊन चालले. पण एक इच्छा म्हणजे शेवटची, आता मी असा येत असा मी सोळावर जाणार आहे, मग मला काय कर, फक्त जाता जाता मला इकडून तुम्ही सरळ नाही घेऊन जाता, फक्त मला पंढरपूरला नाही घेऊन चला, फक्त शेवटची एक माझ्या पांडुरंगाचं मला दर्शन घ्यायचंय आणि एवढं जायचंय, मला हरकत नाही. मग शेवटी पांडुरंगाला जातात, दर्शन घेतात, तोपर्यंत आंघोळी केली, चंद्रभागे दर्शन जातात, तोपर्यंत पांडुरंग बिदरच्या बादशाला जाऊन संपूर्ण कुणाच्या त्या ह्याच्या महाराजा विषयामध्ये विठूधीर म्हणून विठ्ठल महार झाला महार पंढरीनाथ. अभंग म्हणतो आपण, काही सांगो या देवाची मात झाला महार पंढरीनाथ. म्हणजे भगवंतानं त्या महाराज रूप घेऊन संपूर्ण ती जी काही धान्याची जी राशी होती, जी पैसे होते महाराज, ते सगळे चुकते केले आणि त्या ठिकाणी पंढरपूरला पांडुरंग झाले. तोपर्यंत बिदरला जात आहे, तोपर्यंत दामाजी पंताला पोचतो केलं दरबारात. तोपर्यंत महाराज म्हणले ह्याला कशाला घेऊन आले म्हणला बादशाह. तर काय झालं, तर पैसे सगळं देऊन घेऊन गेला म्हणे, कोण आला होता. तर मग त्या टायमाला संताला दामाजी पंताला म्हटलं माझ्यासाठी पांडुरंगाला काय राहिलं, महाराज रूप घ्यावं लागलं. म्हणून भगवंत आपलं ऋण कोणावर ठेवत नाही महाराज, लक्षात घ्या. पण आपण तसं राहिलं पाहिजे. तसं हे सांगायचं उदाहरण आहे तुकोबार आहे, ते सांगतात या संतात, भगवंत आपलं जे काय भक्ताविषयी देव फार कनवळ आहे, कारण भक्ताची काळजी देवाला आहे महाराज, लक्षात घ्या. म्हणून त्या भगवंताविषयी ज्याच्यामध्ये श्रद्धा आहे नाही, तो काय खरोखर मनुष्यातून येऊन पसला. ज्याच्याजवळ भगवंताचं नाम नाही, त्या भगवंताचं प्रेम नाही, तर त्याच्या करून काय करायचं म्हणतात तुकाराम महाराज. पुढे सांगतात पुढच्या अभंगामध्ये, भोगे घरी त्याग त्यागी अंगा येती भोग, भोगे भोगे घडे त्याग त्यागी त्या अंगा येती भोग, आयशे उपराटे वर्म धर्म अंगीचा धर्म, देवांतरे ते पाप खोटे उगवा संकल्प, तुका म्हणे भीड खोटी लाभ विचारांच्या पोटी. आता ह्या अभंगामध्ये तुकाराम सांगतात, विवेकाने भोग भोगले असता त्याग होतो. माणसाला भगवंतांनी जी बुद्धी दिली आहे ते फक्त विचार करण्यासाठी दिलेली आहे, माझं लक्षात घ्या. कारण बोलायच्या आधी माणसाने विचार केला पाहिजे. बोलून विचार करून काही फायदा नाही. काय होतं, शब्द हे शस्त्र आहे, कारण शब्द हे शस्त्र आहे, पण त्याचा वापर काय होईल सांगता येत नाही. म्हणून पहिलं बोलायच्या आधी आपण विचार केला पाहिजे. आपण संपूर्ण परमार्थिक मंडळी, प्रत्येकाची नजर बोलताना आपल्या माळेवर असते. लोक म्हणतात फार आपल्याकडे बघताना फार वेगळ्या दृष्टिकोन बघतो समाज आपल्याकडं, कारण तसं आपण राहिलं पाहिजे. तसं समाजाचे पहिले आपले म्हणतात, गळ्यात तुझ्या माळ आहे, नीट बोल, मग इथून सुरुवात आहे समाजाची. म्हणून आपण वारकऱ्यांनी माळकऱ्यांनी कसं राहिलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, विवेकाने भोग भोगिले असता त्याग होतो. विवेकानं काय केलं पाहिजे, भोग भोगलं पाहिजे. विचार करून संपूर्ण जे जीवन आहे, माणसाचं जीवन आहे, संपूर्ण विचार करून आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. आणि एकदा जीवन जर आपण व्यवस्थितपणे जगलो, ते संतांचे जे ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, हरिपाठ आहे, एकनाथ भागवत आहे, हे वाचून जर आपण जीवन जगलं तर आपण काय होईल, प्रपंचाचा म्हणजे आपल्या हातून वाईट गोष्टी घडणार नाहीत. म्हणजे जे घडणार आहे त्याचा आपला काय होईल, त्यांच्याकडून त्याग होईल. पुढे म्हणतात तुकोबार महाराज, अविचाराने भोगाचा त्याग केला असता त्याग न होता भोग घडतो. म्हणजे सर्व काय करायचं असेल, विवेक पाहिजे माणसाला विचार करून केलं पाहिजे. नाहीतर विचार करता न केले तर माणसाला अनर्थ घडतो. म्हणून तुकोबार या ठिकाणी सांगतात, अविचाराने भोगाचा त्याग केला असता त्याग न होता भोग घडतो. असे हे दिसण्याला वर करणे उलटी आहे. म्हणजे वास्तविक भोग त्याग करणे हा धर्म असून ते करू गेले असता अधर्म होतो, आणि भोग भोगणे व अधर्म असतात ते केलेले धर्म होतो. त्याचे कारण वर सांगितले, ज्या कर्माने देवाच्या भेटीस अंतरा येतो ती कर्मे किती चांगली तरी ती पापच करतात. एवढ्या करता त्या विषयाच्या चिंता जो संकल्प आहे तो खोटा आहे, ती गोष्ट वाईट आहे, ती करण्याविषयी भीड किती विचाराने भेडी जाते. हा, थोडक्यात सांगायचं म्हणजे अभंगाचा भावार्थ असा आहे, फक्त जे आपणाला योग्य आहे ते योग्य करा, अयोग्य आहे तर अयोग्याचा त्याग करा. करताना पण विवेक बुद्धीनं सर्व गोष्टी करा म्हणून तुकोबाराय सांगतात. पुढे सांगतात, भोरप्याने सोंग पालितले वरी बक ध्यान धरी मत्ता जैसे, तिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगी, देखी नेदी जगी फसफाशी, धिवरत्या मत्ता चारी घाला जैसा, भितरील फासा कळो नेदी, खाटी काशने वादे पशुपाळी,
कापावया नळी तयासाठी तुका म्हणे तैसा भला मी लोकांत परी तू कृपावंत पांडुरंगा. या ठिकाणी कसं आहे, त्या ठिकाणी उदाहरण दिले तुकोबारायाने. भोरोप्याने सोंगे पालिटेरे वरी बक द्या धरी मत्या जैशी. म्हणजे बहिरुपी असतो बघा, बहुरूपी. तुम्ही आता बहिरुप्याचा खेळ बंद झालाय, ज्याने ज्याने बघड त्याला माहित आहे. तो बहिरुपी आपला सोंग आणतो सोंग खेळामध्ये, पण तो तात्पुरतं सोंग दाखवायचा. आता राम होतो म्हणजे सोंग करतो, तो खराच राम असतो का? राम नसतो, फक्त जगाला दाखवाय पडतो तो राम होतो, लक्ष्मण होतो. म्हणजे बहिरुप्याचा खेळ आहे. त्या ठिकाणी तो बहिरुपी नाना प्रकारच्या सोंगाने वरचा ध्येय पालटतो. म्हणजे आंतरी ज्या नाना काळजी अंत करणार आहे ते ठीक आहे, फक्त वर्ण वरी वरी वेश केला परी अंतरी सावध नाही झाला. नुसता फक्त वरचा आपलं फक्त रूप दाखवतो, खरं आत्मस्वरूपाचं रूप आपलं वेगळं आहे आणि बाह्य स्वरूप वेगळं आहे. म्हणून या ठिकाणी उदाहरण दिले तुकोबारायाने कोणाचं? बहिरुप्याचं. बहुरूपी नाना प्रकारच्या सोंगाने वरचा ध्येय पालवतो, परंतु अंतरातून माशाला पकडण्याच्या हेतूने ध्यानस्थ बसतो. आता बघा, मासा पकडायचा असेल तर आपल्याला ध्यान लावून बसलं पाहिजे. कालवा केला की मासे पकडायला गेला बघा, एखादा तो कोळी किंवा असं जाळी टाकतो, गळ टाकतो आणि शांतपणे बसतो. शांत बसल्यानंतर मासा येतो, नाहीतर कालवा केल्यावर मासा येत नाही. तसं सांगतात, बहुरूपी नाना प्रकारच्या सोंगाने वरचा ध्येय पालटतो. बगळा अंतरातून माशाला पकडणे येथून ध्यान. बगळा शांत बसतो बघा. तुम्ही जर ओढ्याला गेला, आता बगळे कमी झालेत, पण तो काय करतो? फक्त एक नजर असते, एका नजरेने फक्त आपल्या टप्प्यात तो मासा आला की लगेच चोच मारतो आणि भक्ष्य करून टाकतो. तसं मैद भक्त जो आहे तो द्वादश टेळे लावतो, गळ्यात माळा घालतो आणि चांगल्या कोरून मुद्रा लावितो. असा बाहेर थाट करून जगाला लुटण्याचे व त्याचे आतील फाशी तो लोकांना दिसू देत नाहीत. कारण ऐशे कैशे झाले बोंधू, तुकोबारायचा अभंग आहे. कारण जगामध्ये आता जर आम्ही पाहिलं ना, आमच्या गावाकडे पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा तालुक्यात एक भटकी जमात आहे महाराज. त्याला म्हणतात आपलं हे भगवा वेश घालतात, डवरी समाज म्हणतात, डवरी लोकांचा समाज आहे. ते काय करतात माहितीये? अजून मी या ठिकाणी मुंबईला काही ठिकाणी दिवसभर माळा घालतात महाराज, सोंग आणतात पांडुरंगाचं, गळ्यात माळ, गोपीचंद टिळा. लोकांना वाटतं हा खरा भक्त आहे, आणि तो दारू येऊन भिक्षा मागतात. आणि जो खरा भक्त आहे पांडुरंगाचा वारकरी, तो कधीही भीक मागत नाही महाराज, लक्षात घ्या. असे अजून समाजामध्ये आहेत. दिवसभर गळ्यामध्ये माळा घालायच्या, दुपारी माळा काढून टाकायच्या आणि ओढ्याला जायचं, आणि ओढ्यात जाऊन ते मच्छी पकडायचे, खेकडे पकडायचे, आणून ते संध्याकाळी खायचे. मला सांगा, ह्याला तुम्ही आपलं वारकरी म्हणाल का? ह्याला तुम्ही आपण संत म्हणाल का? कारण हे संत नाहीत. अजून देखील आई समाज आमच्याकडे काय, त्याला डवरी समाज म्हणतात, डवरी समाज. नाथपंथी गोसावी आहेत काय काय ठिकाणी. ते असे दिवसभर माळा घालतात, भिक्षे मागतात, संध्याकाळी जाऊन आपले मटण मच्छी खातात. हे योग्य आहे का? म्हणून तुकोबारा या ठिकाणी सांगतात, ते असले कसले साधू आलात, ते फक्त बहिरुप्यासारखा वेश केलेला, ते अंतरंगातले साधू वगैरे नाहीत. ज्याप्रमाणे मासे पारदी गळाला कणिक वगैरे आमिष लावून माशाला चारा घालतात, परंतु त्या आमिषाच्या आत असणारा नरफेडा गळ तो माशाला दिसू देत नाही. तसे जे आता समाजामध्ये वावरणारे जे काही साधू आहेत महाराज, अजून देखील या समाजामध्ये, म्हणून तुकोबारा यांनी फार अंधश्रद्धेवरती अभंग भरपूर आहे त्यांची. कारण ऐशे कैशे हे साधू, अंगाला राख पासून साधू म्हणणारे आहेत, कपाळाला गळा लावून साधू म्हणणारे आहेत. म्हणून ह्या ठिकाणी तुकोबारा उदाहरण देतात. कुणाचं? जो कोळी आहे तो माशाला आपला गळ लावतो, पण कळू देत नाही, माशाला दिसू देत नाही. आणि तसं जे काय समाजामध्ये साधू आहेत त्यांच्यापासून सावध आपण देखील राहिलं पाहिजे म्हणून सांगतात. तसं दुसरा उदाहरण खाटकाचा. खाटीक जो आहे तो मोठ्या प्रीतीने मेंढा अगर बोकड्याचं पालन करतो. आता बोकडं कापणारे आपण असतात खाटीक लोक, त्याला आणतात. आता बघा, मुस्लिम लोक देखील ज्या टायमाला बकरीद असते, बकऱ्याला काय काय खाऊ घालतात, जे आपणाला मिळत नाही माणसाला, ते त्या बोकडाला खाऊ घालतात, ते बकऱ्याला खाऊ घालतात, आणि त्यांनी काय करतात? कत्तल करतात. तसं खाटीक जो आहे तो मोठ्या प्रीतीने मेंढा अगर बोकड्याचे पालन करतो, पण त्याच्या आतला हेतू बकऱ्याला धुष्टपट करून गळा कापायचा असतो बघा. कारण काय? मुंह में राम आओ बगल में छुरी, असं त्या बकऱ्याला खाऊ घालायचं करायचं कशासाठी? त्याचा गळा चिरण्यासाठी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे वरच्या बाजूने मी लोकांमध्ये भला साधू आहे, पण पांडुरंगा आपल्याकडून माझा आवेर होणार नाही, कारण तुम्ही कृपावंत आहात. जे खरे साधू आहेत ते कधी जगाला फसवणार नाहीत, मारू लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय आपणाला सावध करतात. पुढचा अभंग आहे, गेली वीर सरी मग त्याशी रांड मारी
मग नाही तैशी सत्ता, गेली गेला अनिता, भंगलिया चित्ता, न कशाने सांदिता, तुका म्हणे धीर, भंगलिया पाठी किर. म्हणजे मनुष्यातली विरशिरी गेल्यावर त्याला एखादी समाधी रान मारते, अशा प्रकारे त्याची फजिती झाल्यावर मग पूर्वीप्रमाणे जी वीरशिरी दाखवू लागला तर त्याची गेलेली इज्जत पुन्हा येत नाही. कसं असतंय, जीवनात वागताना एकदा माणसाची इज्जत गेली महाराज, त्याला पुन्हा समाजात स्थान मिळत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट संतांनी तुम्हा आम्हाला सावध केलेली आहे. त्या परमार्थामध्ये ज्या टायमाला आपण येतो, पाऊल टाकताना फार विचार करून टाकलं पाहिजे. कारण परमार्थ नव्हे त्या लेकरूच्या गोष्टी, किंवा परमार्थ म्हणजे सोळावरची पोळे महाराज. म्हणून भगवंत काय करतो, आपली सगळी आधी परीक्षा घेतली जाते. जे जे वारकरी आहेत बघा, त्यांच्या जीवनामध्ये दुःख येतं, कारण भगवंत आपली परीक्षा घेतो. त्या परीक्षातूनच आपल्याला जर पास झालं तर पुढे जाता येतं. कारण देती तैसा घेशी, घेशी तैसा देशी. भगवंत पहिला आपल्याकडे घेतो, नंतर भगवंत आम्हाला देतो. म्हणून या ठिकाणी एकदा वीरश्री गेल्यावर त्याला एखादी सामान्य रान मारते, अशा प्रकारे त्याची फजिती झाल्यावर मग पूर्वीप्रमाणे जरी तो वीरश्री दाखवू लागला तरी इज्जत पुन्हा येत नाही. एखाद्या मनुष्याने एखाद्या मित्राविषयी चित्त भंगले म्हणजे मग तो पुन्हा नीट करता येत नाही. माणसातला धीर नाहीसा झाल्यावर मग त्याला कीर करावी लागते. म्हणजे ते जे पिचाट एकदा गेलेली आबरू पुन्हा तुम्ही काय म्हणतात ना, बुंदशी गई लेकिन हौदचे नाही आती. एकदा जर थेंबाने गेली पुन्हा हौद भरून त्याचा काय फायदा आहे मला लक्षात घ्या. म्हणजे एकदा जी इज्जत माणसाची गेली तर पुन्हा ते भरून येत नाही. म्हणून आपल्या इज्जतीला धोका होईल असं माणसानं वागू नये. किंवा एखाद्या स्त्रीनं, आपण जसे पातिवर्ती असतो, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, म्हणजे स्त्री देखील आपलं पातिवर्तीचा भंग न होता राहिले पाहिजे. समाजाला काय, समाज फक्त नुसता वाट बघतोय महाराज. हा माणूस एकदा कधी आपल्या तावडीत सापड, नुसता फक्त समाजाचं आहे, नुसता आपल्यावरती लक्ष असतं, हा कधी चुकतोय आणि ह्याला मी कधी बघू. म्हणून वागताना देखील आपण मगा सांगितलं आपण गेला, दुर्जनाची संगत करू नका. संतांच्या संगतीत आलं, तुम्हाला संतांसारखाच तुम्हाला सहवास मिळेल. कारण चंदन असतं, चंदन, चंदनाच्या संगतीत नुसता वेल जर गेली त्या ठिकाणी, किंवा जर बोरी असू द्या किंवा कवडा लिंब असू द्या, नुसता चंदनाच्या संगतीत गेला तर नुसता त्याचा वास मिळतो. किंवा अत्तराच्या बाजूला जर आपण बसलो अत्तरवाल्याच्या, तरी देखील आपल्याला किती वास मिळतो. तसं चांगल्याच्या संगतीत बसल्यानंतर आपलं चांगलंच होणार आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीचा विचार न करता हे संतांचे जे आपले उपकार आपल्यावरती आहेत, त्या उपकारात आपण फक्त ऋणी होता येणार नाही मला लक्षात घ्या. कारण ज्या मार्गावर संत चालत गेले त्या मार्गावर फक्त तुम्ही आम्ही जाऊया. आतापर्यंत 70 अभंग झालेले आहेत. कारण मला काय बोलता येत नाही महाराज, तरी देखील ताई काय म्हणले, आज अभंगावरती बोला. मी ज्ञानेश्वर तुकाराम गाथा आज उघडले, मी आयुष्यात कधी पाहिलं सुद्धा नाही महाराज. फक्त असे जे अभंग येतात ऐकून करून, फक्त आपलं तुमच्यासारखं ऐकून मी परमार्थ करतोय. मला काय येत नाही आणि मी काय सांगणार कोणी नाही, लक्षात घ्या. तुम्ही फार मोठे महात्मे आहात, तुमचं दर्शन करतं हेच माझं भाग्य आहे महाराज, बाकी काही नाही. जसं आपलं येडवाकडं माझ्या पांडुरंगानं, तुकोबारायानं, सद्गुरूंनी माझ्याकडे बोलवून घेतलं, तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला. मुखातून एखादा माझ्या एकटा शब्द गेला असेल, तुम्ही फक्त आपलं लेकरू म्हणून आपलं मला माफ करा. म्हणजे चांगलं असेल ते माझ्या तुकोबारायाचं, पांडुरंगाचं, सद्गुरूचं झालेली सेवा, पांडुरंगाच्या तुमच्या सर्व संतांच्या चरणी सेवन करून सेवेला पूर्णविराम करतो. रामकृष्ण हरी. आवाज येतोय का माऊली? येतोय येतोय. झाले की मग आता पसायदान करून आपण बस 10 वाजले. पसायदान घ्या ना मग. बरं घेतो ना. आता विश्वात्मके देवे, येणे वागेने तो शावे, तो सोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, होता परस्परे पडो मैत्री जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछेल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटू तया भोता, चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंता मणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुष्यांचे, चंद्रमे जे आलंचन, मार्थंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, स्वयरी होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिने लोकी, भजी द्वादी फुरुकी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकाये, द्रष्टा दृष्ट विजये हो हावोती,
येथ म्हणे विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला ओम सर्वे वैष्णा संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् हरि ओम शांती 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 सब संतन की जय. महाराज खूप खूप अभिनंदन. खूप सुंदर निरूपण केलं. अनेक सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं तुम्ही. सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये सांगत गेले. मागं वळून पण नाही पाहिलं, पण ते सुंदर सांगत गेले. नुसतं सांगत गेले नाही, अर्थासहित खूप सुंदर प्रवचन झालं. धन्यवाद महाराज. वशिष्ठ गुरुकुल आणि साधकातर्फे खूप खूप आपलं अभिनंदन.